हॅलो, नमस्कार, शिवशरणात. मी विवेकानंद शिवशंकर पाटील. स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय नक्की कमेंट्स थ्रू मला कळवा. ब्लॉग तसाच सुरू झाला. मी कुठं चाललो हे सांगितलंच नाही. आपण आज चाललो तामिनी घाटाला. फक्त जाऊन एक चक्कर मारून पुढला काही प्लॅन नाही आहे सध्या. तर प्लॅन तामिनी घाटलाच जायचा आहे. ते म्हणतात ना, सफर खूबसूरत है मंजिल से भी, त्या प्रकारे काय त्रास ठरलेला आहे. असंच निघालो. बघूया काय करतंय. सध्या एन्जॉय करा. आपण या ज्या रस्त्यावरून आता प्रवास करतोय हा पौड रोड आहे. पौड रोडवरती काही दिवसानंतर मिनी ग्रँड टूर ही सायकल टूर इथनं जाणार आहे. यासाठी या रस्त्याचं रिनोव्हेशन करण्यात आलं आहे. रस्ता असा मक्खम झालेला आहे. असा मक्खम झालेला आहे, थोडंही व्हायब्रेशन होत नाही आहे गाडीला. तुम्ही कितीही स्पीड काढता, काहीच प्रॉब्लेम नाही. एक नंबर रस्ते आहेत. वर्ल्ड क्लास क्वालिटीचे रस्ते करण्यात आले आहेत. असे रस्ते पुण्यात मी आजपर्यंत पाहिले नव्हते. एक JM रोडचा रस्ता आहे तसा, आणि काही दिवसापूर्वी BRTS जो आहे, औंध आणि रक्षक चौकाचा, तो पण रस्ता याच लेवलचा होता. पण आता वरचीवर ट्रॅफिक वाढल्याने तो डिटेरिएट होतं आहे आणि करप्शन लेवल पण वाढले आहे, आय गेस. सायकल रेस बघायला जायचा माझा प्लॅन आहे खरा तसा. बघूया काय होतं आहे. जर मी सायकल रेस पाहायला गेलोच तर त्याचे काही व्हिडिओज मी व्हिडिओच्या एंडला टाकेल. इफ आय मे गेट अ चान्स रेकॉर्ड करेल तर मी नक्कीच टाकेल या व्हिडिओच्या शेवटी. बाईक राईड करताना एक स्वप्न आपण पाहत असतो की बाबा आपल्याला हे एक्सप्लोअर करायचं आहे, ते एक्सप्लोअर करायचं आहे. पण असंच ग्रुपमध्ये एक्सप्लोअर करण्याला खूप मजा येते. मित्राच्या गाड्या, आपली गाडी, आणि आपण एकदम असं एक्सप्लोअर करतो. असे बरेचसे ग्रुप्स आज मला ह्या रस्त्यानं जात असताना भेटले. पहिला रॉयल एनफिल्डचा होता, दुसरा ड्यूकचा होता, आणि आत्ताच जस्ट जो पास झाला तो सुझुकी V-स्ट्रॉमचा होता. सुझुकीचे सहसा ग्रुप्स कमी दिसतात कारण त्यांच्या गाड्यांचा एवढा सेल नाही आहे. गाड्या मस्त आहेत, पण सर्व्हिस सेंटर्स कमी असल्यामुळं कदाचित सेल कमी असेल. बट इज व्हॉट इट इज. थर्टी किलोमीटर्स तामिनी घाट वॉटरफॉल लोकेशन. वॉटरफॉल तर नसणार आहे. मजा येते रावशा रोडला गाडी चालवायला. त्याला मी दिसणारच नाही, एवढं सामान भरून ठेवलं त्याने. फोर व्हीलरमध्ये ट्रॅव्हल करत असताना मिररला, तुमच्या मधल्या मिररला मागे बघता यावं. लेट्स डू सम ऑफ रोडिंग गाईज.
सिविक सेन्सच नाही आहे लोकांमध्ये. गेलं तिथं बॉटल टाकलेले असतात. निसर्गाच्या ठिकाणी येतो आपण, सगळ्याला व्ह्यू एन्जॉय करायचं असतं. मान्य आहे तुम्हाला, बॉटल्स कचरा टाकून काय मिळणार आहे जागी जागी. नमस्कार मित्र हो, आज आपण आलो आहे ताम्हिणी घाटाच्या एका पठारावरती आपण उभे आहेत. खूपच सुंदर जागा आहे, खूपच सुंदर व्ह्यू आहे. आणि या इथे आपण थांबलेलो आहे. थोडासा संवाद साधा म्हणलं. मागच्या संडेला आपण ब्लॉग अपलोड केला नाही. त्याचं कारण असं होतं की ब्लॉग शूट झालेला, सुरू केलेला ब्लॉग शूट करण्यासाठी, तो अर्ध्यात पण आलेला. आणि जी गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची होती, जी गोष्ट तुम्हाला दाखवायची होती, उदयगिरी किल्ल्याचं शूट करण्यासाठी मी आणि माझा मित्र तिथे पोचलो. आम्ही इंट्रो पण शूट केला, पण अडचण अशी झाली की आत गेल्यानंतर आम्हाला दरवाजाला गेल्यानंतर कळलं की आत ब्लॉग शूट करायला किंवा कसलाही व्हिडिओ करायला परमिशन नाही आहे. तर आम्ही त्यांना थोडीशी रिक्वेस्ट पण करून पाहिली, थोडीशी बाचाबाची पण झाली, पण ठीक आहे. तिथले नियम असतील काही ज्यामुळं त्यांनी आम्हाला अलॉट केलं नाही. तिथं लिहिलेलं पण होतं, पण बरेचसे व्हिडिओ या आधी पण शूट झालेले आहेत त्या किल्ल्यामध्ये. पण ठीक आहे, असू द्या. त्या किल्ल्याचं रिस्टोरेशन पण चालू आहे. किल्ला अगदी मजबूत आहे. जसा ॲक्च्युअलमध्ये किल्ला होता तशीच त्याची तटबंदी, तशीच त्याचे प्रत्येक बुरुज. 3 ते 4 बुरुज आहेत किल्ल्यावर. 4 बुरुज आहेत. हो. हवा महल पण आहे, नर्तकी भवन आहे. मग राणीचं हे पण आहे. वेगवेगळे दरबार आहेत. कबूतरखाने जशास तसे आहेत. मला ते सगळं तुम्हाला माझ्या लेन्स थ्रू दाखवायचं होतं. पण फोटोज आहेत माझ्याकडे ती. पण फोटोमध्ये ती मजा नाही जी ॲक्च्युअलमध्ये दाखवण्यात आहे. सो रिस्टोरेशन कंप्लीट झाल्यानंतर मी डेफिनेटली शूट करणार आहे तो किल्ल्यातला ब्लॉग. डेफिनेटली परमिशन घेऊन शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल. दुसरा एक ऑप्शन होता, मी तुम्हाला उदगीरमधले वेगवेगळे ठिकाण दाखवू शकलो असतो. पण माझा मूडच गेलेला. तो नाही आला ना, ते जे आतून यायला पाहिजे ना ते आवाज, ते आवाजच येत नव्हते की बाबा रेकॉर्ड कर किंवा तू दाखव. मी दुसऱ्या दिवशी परत निघालेलो. हत्तीबेट किंवा बुद्धविहार यासारखे ठिकाण तुम्हाला दाखवावं म्हणून. पण ती मजा नाही आली. ती आतून आवाजच येत नव्हता की शूट करायला पाहिजे. नेक्स्ट टाईम मी शूट करेल. मी सर्वच शूट करून तुम्हाला दाखवेल की किल्ला कसा आहे, उदगीरच्या आजूबाजूची पर्यटन स्थळं कशी आहेत. तुम्ही कुठूनही येऊ शकता. 1 दिवसाची तुमची ट्रिप खूप छान होईल उदगीर येथे. किल्ला आहे, 2 ते 4 प्राचीन मंदिरं आहेत, नवीन मंदिरं आहेत. जवळपास दुसरे ठिकाणं आहेत. छान-छान मंदिरं आहेत 7-8 किलोमीटरच्या अंतरावरतीच. डॅम आहे छोटासा. तुमची ट्रिप होऊ शकते छान. मी तो व्लॉग बनवेल, पण किल्ल्याचं रिस्टोरेशन पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला तो व्लॉग बनवून दाखवेल. तत्पूर्वी आज दुसरा संडे आहे, त्याच्या पण नंतरचा संडे आहे. अँगल कसा आहे ते माहिती नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालूच आहे. आज तिसरा व्लॉग होणार आहे आपला इथं शूट. आपण ताम्हिणीला आलोय. ऑल द वे तुम्हाला रेकॉर्डिंग्स मी टाकेलच. काय-काय रेकॉर्ड केलं, काय-काय नाही. प्रचंड थंडी होती सकाळी. प्रचंड म्हणजे अक्षरशः मी जॅकेट घातलेलं, इनर आहे, वॉर्मर आहे आणि हा टी-शर्ट आहे. तरी खूप थंडी वाजत होती. हात सुन्न पडत होते. आता येऊन एका ठिकाणी एका पठारावरती मी बसलेलो आहे. खूप छान आहे. इथून निघावंसंच वाटत नाही. शांत एकदम निसर्गरम्य परिसर. जास्ती गाड्यांचा आवाज नाही, लोकांची किलकिलाट नाही. किलबिलाट आहे तो फक्त पक्ष्यांचा आवाज आहे. बाकी काहीच नाही. खूप छान टाईम स्पेंड झाला इथं. आता इथून आपण निघणार आहेत. आणखीन 20 किलोमीटर माझ्या मते घाट राहिलेला आहे पुढे. तिकडून परत येईल. परत मग वापस आंबिवलीला जायचा प्लॅन आहे आजच्या व्लॉगमध्येच. पण लेट्स सी व्हॉट हॅपन्स. 10:30 वाजले, भूक पण लागली आहे. खाली नाश्ता भेटला तर नाश्ता करेल, नाहीतर मग ऑन द वे बॅक करेल. होप सो तुम्ही आतापर्यंत एन्जॉय करत आहात व्लॉग. पुढे पण एन्जॉय कराल.
ना मुन्ना ना, ये देर में नहीं जाते. स्टे इन योर वाइट्स. स्टे इन योर वाइट्स. काय बोललो, राईट बोललो वाईट बोललो काय माहिती. स्टे इन युअर वाईट्स म्हणायचं. आय गेस आपण उतरतोय आता. घाट संपत आलं असं वाटतंय. टर्न अराउंड. पाणी वगैरे घेऊया. सरळ भेटू आपण नाश्त्याच्या. मला खरंच माहित नाही एवढं बोललोय. रेकॉर्ड झालं पाहिजे फक्त. नाही झालं तर काय फायदा बोलून. बोलताना पण हळूच बोललोय. थँक्यू बघा. एक भुललो मी. थोडं थोडं रिव्हिजन करत राहायला पाहिजे. अभागत माया तुझी मावरी काहू. ऐरणीच्या देवा तुला जिंदगी वाहू दे रे. अभागत माया तुझी मावरी काहू दे. मी चाहता दुनिया में आवाज माझ्या गाड्यांचा येतो का त्यांच्या गाड्यांचा येतो मला कळत नाही राव. वास तर प्रचंड आहे. फाटते माझी आता. ब्रेक तर लागतायत. मागचं 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 पण लागतंय. सॉरी थारवाले भैया, तुम्हाला ब्रेक चेक नव्हतं करत. आय वॉज जस्ट कन्फर्मिंग अबाउट माय ओन ब्रेक्स. रात कली मेरे ख्वाब में आई, दिल का हार हुई. सुबह को जब हम नींद से जागे, नींद से चार हुई. रात कली मेरे ख्वाब में आई और गले का हार हुई. काय रोड आहे राव, काय रोड आहे, एक नंबर. आले आले. ब्लॉग हा ब्लॉग इथे संपलाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या रविवारी. तोपर्यंत बाबा.